वन्स अगेन गुड IMC. तर आपलं जे प्रोडक्ट आहे IMCचं, आता तुम्हाला माहीत झालं की मी एक नेटवर्कर आहे आणि IMCचं जे अभियान आहे, IMCचं जे मिशन आहे त्याच्यावर मी एक काम करते. मी त्याची एक खूप सुंदर मिशनचा मी एक भाग आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मी डॉक्टर तर आहेच आहे, पण मी आता एक खूप छान नेटवर्कर आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. तर आपलं जे IMCचं ब्रासलेट आहे, अँटी रेडिएशन बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट, ह्याची म्हटलं थोडीशी माहिती द्यावी. आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढत चाललेत, लाईफस्टाईल बदलत चालली आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार वाढत चाललेत. बरं, त्याला आपल्याकडे ठोस असं उपाय नाही आहे कुठलाच. लाईफस्टाईल बदलायला पाहिजे, कळतंय पण वळत नाही. बरं, आपल्याला जेवढं शक्य आपण तेवढं बदलायचा प्रयत्न करतो, पण सगळ्याच लेवलला आपण बदलू शकत नाही. खाणं पिणं बदलू शकत नाही. जिथे शक्य आहे तिथं ऑर्गॅनिक पद्धतीने आपण शेती करून ते आपण आपल्या शेतात पिकवू शकतो, पण सगळ्याच गोष्टी आपल्या शेतात पिकत नाही आणि सगळ्याच गोष्टी ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्या घरात येत नाही. मग प्लस बाकी पोल्युशन आहे, रेडिएशन किती वाढलं आहे आजकाल, आणि हे जे आजार वाढत चाललेत आजकाल, ब्लड रिलेटेड म्हणा, अटॅक म्हणा, पॅरालिसिस म्हणा, आणि कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आत्ता. तर मग ह्याला कुठेतरी अटकाव बसला पाहिजे किंवा ह्याच्यापासून आपलं काहीतरी संरक्षण झालं पाहिजे. याच्यासाठी आमच्या IMCने, माझ्या IMCने हे बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट बनवले आणि माझ्या हातात जे पाहाल ते घड्याळ तेच आहे. तर हे ह्याच्यात 5 प्रकारच्या थेरपीज आहेत. इन्फ्रारेड थेरपी, टायटॅनियम थेरपी, मॅग्नेटिक थेरपी, जर्मेनियम थेरपी आणि नेगेटिव्ह आयन थेरपी, अँटी रेडिएशन थेरपी. आपण एकदा हे ब्रासलेट हातात घातलं की आपल्या शरीराभोवती एक ऑरा तयार होतो, पॉझिटिव्हिटी म्हणा, एक ऑरा तयार होतो आणि त्याच्यामुळे जे मोबाईलचं रेडिएशन आहे, रेडिएशन खूप वेगवेगळ्या याच्यातून चाललेलं आहे. बऱ्याच साधनांमधून आपल्या शरीरापर्यंत रेडिएशन येतंय. LED बल्बमधून येतंय, LED ट्यूबमधून येतंय, इन्व्हर्टरमधून येतंय, आपल्याकडं ओव्हन आहे, फ्रीज आहे. जेवढं आपण सुधरत चाललोय ना तेवढं आपलं आरोग्य बिघडत चाललंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल. आत्ता सध्या काय माहिती का, अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल ही मूलभूत गरज झालेली आहे. त्याच्या वाचून अडतंय का म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. पण चला, ही एक मूलभूत गरज आपण मांडली तर याच्यापासून संरक्षण कसं होईल, तर याच्यासाठी आपलं मोबाईलच्या रेडिएशनपासून संरक्षण करणारं हे आपलं जे ब्रासलेट आहे हे खूप सुंदर रीतीने काम करतं. हे वेगवेगळ्या थेरपीजने युक्त आहे. आपलं जसं घड्याळ असतं, आता हे मी जे घड्याळ घातले हे घड्याळ आहे, मेटल वेगळं काही नाही, मेटल जे घड्याळ, पण त्याच्यात वेगवेगळ्या एनर्जीज दिलेल्या आहेत. ह्या वेगवेगळ्या एनर्जीज काय करतात, आपल्या शरीरातला रक्तपुरवठा, ब्लड सर्क्युलेशन, नसांना पुरवठा, नर्व्ह सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या करतं. ब्लड सर्क्युलेशन वाढलं, रक्तपुरवठा शरीरातला वाढला की ऑटोमॅटिकली ऑक्सिजन सप्लाय तो व्यवस्थितरित्या वाढतो. सगळ्या अवयवांना वेगवेगळ्या अवयवांना, नसांना रक्तपुरवठा नीट झाला की ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होतो आणि ॲज अ पेन किलर सुद्धा ते काम करतं. आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे आपल्याला पॅरालिसिस किंवा अटॅक नावाची गोष्ट येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आधीच एखाद्या व्यक्तीला, आता 50 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीला, 55 वर्षाच्या एखाद्या व्यक्ती, 50 ते 60च्या दरम्यान एखाद्या व्यक्तीला जर हे अँटी रेडिएशन ब्रासलेट दिलं आणि त्याच्या शरीरात ऑलरेडी 60-70% ब्लॉकेज आहे आणि योगायोगाने हे घातल्यानंतर ते ब्लॉकेज नाही विरघळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ते ब्लॉकेज तेच राहणार आहे, पण पुढे जे वाढेल ते कमी होणार आहे आणि तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारणे. त्याच्यासाठी वेगवेगळे आपले प्रोडक्ट्स आहेत, त्याची गोष्ट आपण नंतर. पण यांनी काय होतं, रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे जर लवकरात लवकर घातलं, मी तर म्हणते हे ब्रासलेट लहान बाळापासून, मी म्हणते 3 ते 4 महिन्याच्या बाळापासून ते 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हे अँटी रेडिएशन ब्रासलेट खूप गरजेचं आहे. याने काय होतं, आजकाल बघा रेडिएशन सगळीकडे वाढलेलं आहे आणि आजकाल पूर्वी काय व्हायचं, 60 वर्षाच्या वरती लोकांना अटॅक यायचे जनरली, पण आता अटॅक कोणाला येतोय, 15 वर्षाच्या मुलाला येतोय, 20 वर्षाच्या मुलाला येतोय, 30 वर्षाच्या व्यक्तीला येतोय, आहे की नाही. पण आता अटॅकचं प्रमाण वाढलंय, कॅन्सरचं प्रमाण वाढले. अटॅकचं प्रमाण वाढल्याचं कारण काय, कमी वयामध्ये अशी आपली रक्तवाहिनी असते,
20व्या वर्षी याच्यात ब्लॉकेज व्हायचं काही कारण आहे का? बिलकुल नाही. 60-70 वर्षाचं समजू शकतो. खूप काही तेलकट खाल्ला असेल, त्याची लाईफस्टाईल वेगळी असेल, त्याच्यामुळे ब्लॉकेजेस झाले असतील. आपलं तेल वगैरे कुठलंच प्रोडक्ट, कुठलंच आपण जे काय खातोय ते प्रॉपर नाहीच आहे. हां, ठीक आहे, त्याला बदलू शकत नाही आपण, पण त्याला प्रिकॉशन तर घेऊ शकतो. तर ही रक्तवाहिनी, ह्याच्यातून ब्लड फ्लो, रक्तपुरवठा व्यवस्थित चाललेला आहे. पण रेडिएशनने काय होतं, ह्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना, ह्या आकुंचित पावतात आणि कंटिन्यू प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. 4-4, 5-5 तास, 8-8 तास मुलांकडे मोबाईल आहेत. मग 15-20 वर्षाच्या मुलाला अटॅक काय येतो, तर ही जी रक्तवाहिनी ना, ही आकुंचित पावते आणि रक्तपुरवठा थांबतो. आणि मग कंटिन्यू ह्या मोबाईलच्या वापरामुळे रेडिएशन आपल्या शरीरात जाते. कंटिन्यू टीव्ही बघतोय, आपल्या घरांमध्ये आपण म्हणतो लाईट वाचते म्हणून आपण LED बल्ब आणतो, LED ट्यूब आणतो, हे की नाही. जेवण पटकन गरम हो म्हणून ओव्हन आणतो. लाईट जाऊ नये, लाईट गेली तर आपली सोय होय म्हणून इन्व्हर्टर आणतो. चला, हिला पर्याय नाहीये, पण ह्याच्यापासून संरक्षण तर घेऊ शकतो ना आपण. तर मग त्याच्यासाठी आपलं ब्रासलेट खूप सुंदर काम करणार आहे. आणि त्या रेडिएशनपासून आपलं ब्रासलेट खूप उत्तमरित्या आपलं संरक्षण करतं. आणि मग ह्या रक्तवाहिन्यांमध्ये हे जे रक्तवाहिनी आपली रेडिएशनमुळे जी बारीक होणार आहे ते होत नाही, कारण रेडिएशन आपल्या शरीरात जर हे ब्रासलेट आपल्या हातात असेल तर ते जात नाही. तर हे इतकं सुंदर इन्फ्रारेड रेज, इन्फ्रारेड त्याच्यात थेरपीज आहे. इन्फ्रारेड थेरपीज म्हणजे काय, हे जे किरणं असतात ही साधारण सकाळी पहाटे 5 ते 6च्या दरम्यान पृथ्वीवर पडतात. पण आजकाल आपण 5 ते 6 मध्ये उठत नाही. बरं, उठलो समजा, गावाकडची लोकांना समजा ते इन्फ्रारेड किरणं कुठून भेटतात, सकाळ सकाळच्या कोवळ्या उन्हांमधून. 5 ते 6च्या मध्ये सूर्योदय व्हायच्या आधी जी किरणं असतात त्याच्यातून आपल्याला ते इन्फ्रारेड रेज भेटतात. पण आपण एक तर 5च्या 6च्या आधी उठत नाही. बरं, उठलो तर आजकाल शहरीकरण झाले, सूर्याची किरणं आपल्या घरात येत नाही. बरं, ती आली तरी उघड्या अंगाने आपण ते घेऊ शकत नाही, है की नाही. मग ही इन्फ्रारेड किरणं कमी झाली. पूर्वीची लोक सकाळी उठायची आणि लगेच शेतात जायची. अंगावर त्यांच्या म्हणजे फक्त वरती शर्ट वगैरे नसला ते तसेच शेतकरी लोक नांगर वगैरे चालवायची आणि मग ते किरणं त्यांची पहाटे जायची ती. पण त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात ते इन्फ्रारेड रेज जायचे आणि चुंबकीय तत्व जे आहे ते हळूहळू आपल्या पृथ्वीतून आपण नष्ट करत चाललो. वेगवेगळ्या बिल्डिंग्स बांधल्या, गाड्या आल्या, है की नाही. आणि मग आपण ते लोह तत्व काढून घेतलं आणि चुंबकीय तत्व सुद्धा कमी झालं त्याच्यामुळे. आणि आपल्या शरीरामध्ये लोहकण आहे आणि आपल्या ब्रासलेटमध्ये चुंबकीय तत्व आहे. आणि त्या चुंबकीय तत्व आणि लोहकण एकत्र झाल्यामुळे आपला रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने होतो. आणि मग त्याच्यामुळे अटॅक पॅरालिसिस नावाचा प्रकार आपल्याला होत नाही. आणि अँटी रेडिएशन असल्यामुळं, मोबाईलच्या रेडिएशनपासून संरक्षण झाल्यामुळे, रेडिएशन म्हणजे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि मग कॅन्सरसारखा आजार पण आपल्याला होत नाही. कारण जर रक्तपुरवठा कमी झाला की ऑटोमॅटिकली आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्ती कमी झाली का वेगवेगळे मोठे मोठे आजार आपल्याला व्हायला लागतात. तर ह्या सगळ्याला आपल्याकडे खूप सुंदर उपाय म्हणजे आपलं IMC कंपनीचं हे वॉच पण आहे आणि मी आजच्या जे तुम्हाला दाखवलं ते ब्रासलेट पण आहे. ते प्रत्येकाने घालावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. स्वतःच हे बघा, नंतर आजार झाल्यानंतर आपण लाखात घालवतो, मग आपण विचार नाही करत, कारण आपल्याला तेव्हा जीव महत्त्वाचा असतो. पण आजार व्हायच्या आधीच, है की नाही, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर डॉक्टर कीच्या भाषेत. मग प्रिव्हेन्शन करा ना, मग ब्रासलेट घ्या. मग हे 4,500 रुपयाचं ब्रासलेट फार महाग आहे का? 11,500 रुपयाचं घड्याळ फार महाग आहे का? घड्याळ आपण 50-50, 60-60 हजाराची, लाखाची, मी तर खूप कमी सांगितले, लाखाची 5-5, 10-10 लाखाचे घड्याळ घालतात. काय त्याचा फायदा आहे? एक स्टेटस सिम्बॉल आहे. पण हे स्टेटस सिम्बॉल हे दिसतं पण छान आणि तुम्हाला संरक्षण पण करतं. तर मी ह्या ज्या मॅग्नेटिक ब्रासलेटची जी तुम्हाला माहिती सांगितली ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आधी स्वतःचं संरक्षण करा. नंतर जास्त घालवू नका पैसे, आत्ताच स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. तर मग घालताय ना लवकरच. संपर्कासाठी माझा नंबर खाली लिंकमध्ये दिलेला आहे. थँक्यू. फॉलो आणि शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू. गुड IMC.